सुप्रभात. आदरणीय मान्यवर व माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार. आज आम्ही विश्वकर्मा विद्यालय पुणे यांच्या विद्यार्थिनी एक नाटक सादर करू इच्छितो. तुम्हाला माहिती आहे का, प्लॅस्टिकचा शोध कुणी लावला, कसा लावला, प्लॅस्टिकची निर्मिती कशी झाली व त्या प्लॅस्टिकचा नंतर भस्मासूर कसा झाला. आज आम्ही प्लॅस्टिकचा भस्मासूर या शरद काळे लिखित नाटिकेतून या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू इच्छितो. चला तर मग पाहूया प्लॅस्टिकचा भस्मासूर. पात्र परिचय: अनु, वय 14 वर्ष, गीता वय 15 वर्ष, जुलिया वय 14 वर्ष, अपर्णा वय 15 वर्ष, सुरेखा मॅडम, विनीता मॅडम आणि मी या नाटिकेची निवेदिका शिवानी काकडे. अगं काय हे, किती प्लास्टिक, चालायलाही जागा ठेवली नाही तुम्ही. बघ ना, प्लास्टिक नसतेच तर किती बरे झाले असते ना. जिकडे नजर जाईल तिकडे फक्त प्लास्टिकच दिसते. हो ना ग, सकाळी दूध सुद्धा प्लास्टिकच्या पिशवीतून येते, म्हणजे सकाळची सुरुवातच प्लास्टिकच्या पिशवीतून होते. ह्या पहा, प्लास्टिक गर्ल्स आले. आम्हाला प्लास्टिकच म्हणताना तुमच्या कंपोस्ट, तुमच्या बॉटल याच्याकडे पण बघा बरं का. नमस्ते सुरेखा मॅडम. नमस्ते वनिता मॅडम. अनु, आता का गप्प बसलीस ग? आता बोल की. काय ग झालं मुलींनो, अशा का भांडता आहात तुम्ही? भांडण नाही चालले मॅडम, पण या दोघींनी आमचे स्वागत प्लास्टिक गर्ल्स म्हणून केले. खरं तर हे जगच प्लास्टिक जग झाले आहे. डोक्यातील पिनापासून ते पायातील चपलापर्यंत प्लास्टिकच आहे. आणि आता तर पर्यावरणात या प्लास्टिकच्या भस्मासुराने गोंधळच उडून दिले आहे. खरंच मॅडम, प्लास्टिकवर पूर्ण बंदी का नाही घालत या जगात? प्लास्टिकवर बंदी घातली अशा बातम्या येत असतात, पण बाजारातील प्लास्टिक काही कमी होत नाही, कोणीच ती बंदी पाळत नाही. असं का होते मॅडम? वा वा मुलींनो, किती छान प्रश्न विचारलात तुम्ही. तुमचे प्लास्टिक बद्दलचे मत अगदीच वाईट झालेले दिसते. त्याला अगदी भस्मासुरच म्हणत आहात तुम्ही. पण तुम्ही जे म्हणत आहात ते थोडेफार तथ्य आहे. पण आता प्रश्न निघालाच आहे, तर त्यावर थोडी चर्चा करू. मग तुम्ही आपले मत बनवा. चालेल तुम्हाला? हो मॅडम, आम्हाला आवडेल ही चर्चा. हो की नाही ग? हो मॅडम. प्लास्टिक हे वाईट आहे की चांगले, हा प्रश्न आपण सध्या बाजूला ठेवू. प्लास्टिकची निर्मिती 20व्या शतकाच्या सुरुवातीला झाली होती. लिओ बेकेले या बेल्जियन रसायन तज्ञाने सन 1907 मध्ये सिंथेटिक म्हणजे संपूर्णपणे कृत्रिमरित्या संश्लेषित प्लास्टिकची निर्मितीत यश मिळवले होते. त्यांचा स्कॉटिश प्रतिस्पर्धी जेम्स विनबर्ग यांनीही तशीच निर्मिती केली. पण बेल्जियन बेकेले महाशयांना त्याचे पेटंट किंवा मालकी हक्क मिळाला, कारण त्यांचा अर्ज आधी पोहोचला होता. आपल्या शोधाला बेकेलर यांनी बेकेलाइट असे नाव दिले होते. सुरेखा मॅडम, फॉर्मल्डिहाइड आणि फिनॉल या दोन रसायनांच्या मिश्रणावर उच्च तापमानाला दाब देऊन त्यांना हा पदार्थ मिळाला होता. या बेकेलाइटने युरोपियन बाजारात थोड्याच काळात धमाल करण्यास सुरुवात केली. दिसण्यास ते अगदी लाकडासारखे गर्द तपकिरी होते. त्यावेळी पूर्मा कॅमेरा, टेलिफोन आणि इको रेडिओ यासारख्या गोष्टींसाठी त्याचा वापर होतच होता. सर्वत्र त्याचाच बोलबाला होता. हो मुलींनो, त्यावेळी समाजामध्ये या गोष्टींची क्रेज निर्माण झाली होती. पेट्रोलियम क्षेत्रात क्रूड किंवा कच्च्या तेलातून विविध इंधने मिळवताना जे अंश उरतात त्यातून बेकेलाइट किंवा तत्सम पदार्थ बनवण्यासाठी डाव केमिकल, ड्यूपॉन्ट आणि BASF यासारख्या बेकेलाइट किंवा यासारख्या जागतिक स्तरांवर काम करणारे उद्योग एकत्र आले होते. आजही जगभरातील प्लास्टिक उत्पादनांसाठी जो कच्चा माल लागतो त्याचे उत्पादने त्यांच्याच हाती आहे. आणि मग या प्लास्टिकने वटुवामनाप्रमाणे पृथ्वी व्यापण्यास सुरुवात केली. ICI म्हणजे इम्पेरियल केमिकल इंडस्ट्री नावाच्या एका ब्रिटिश कंपनीने पॉलिएथिलीन नावाच्या एका एथिलीन गॅसचे रेणू एकत्र करून पॉलिएथिलीन हा महारेणू बनविला. तोच आजच्या प्लास्टिकचा पूर्वज. हो,
तिथूनच प्लॅस्टिकचा सर्रास वापर जगात सुरू झाला. त्यावेळी प्लास्टिक म्हणजे सोने होते असे माझे आजोबा सांगतात. हो, अगदी खरे. ICIने फॉस्फेट नावाचे उत्पादन बाजारात आणले होते. शोभेचे वस्तू, गणपती, सरस्वती यांच्यासारख्या देवपिकांच्या मूर्ती आजही फॉस्फेटच्या मखरात मिळतात. तुमच्या घरी पण असतील अशा वस्तू? हो, मॅडम. बरेच असे शोध अनपेक्षित घटनांमुळे आणि प्रयोग करताना झालेल्या चुकींमुळे लागतात. संशोधक तेव्हा बेन्झल्डिहाइड आणि एथिलीन यांचे मिश्रण उच्च तापमानाला दाब देऊन एकत्र करण्याचा प्रयोग करत होते. त्यात ऑक्सिजनची गळती होऊन प्रायोगिक भांड्यात पांढरा साका तयार झाला. तो साका म्हणजे जग बदलून टाकणारा, जग व्यापून टाकणारा, लवचिक पण अतिशय टिकाऊ आणि उष्णतेला दाद न देणारे प्लॅस्टिकच होते. भस्मासूर राक्षसाने जसे भगवान शंकराकडून अमरत्व मिळवले होते त्याचीच ही आधुनिक आवृत्ती होती. पण मॅडम, त्याच्या कर्तृत्वाची कल्पना संशोधकांना नव्हती का आली? संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांचा उद्देश समाज कल्याण हाच असतो. आपल्या शोधाचे वाईट परिणाम व्हावे असे कोणत्याही शास्त्रज्ञाला वाटत नाही. मानवी जीवन समृद्ध आणि सुखी कसे करता येईल याच दिशेने त्यांचे प्रयत्न असतात. चाकूचा शोध लावणाऱ्याच्या मनात खून करावा हा उद्देश नक्कीच नव्हता. खरं ना? हो, मॅडम. त्या शोधाचा वापर सकारात्मक कामासाठी व्हावा अशी सर्वसामान्य अपेक्षा असते ना मॅडम? हो हो, अगदी बरोबर बोलली. शाळेत हेच शिकण्यासाठी तुम्ही येत असता. ज्ञानाचा वापर कसा करावा याचे शिक्षण घेण्यासाठी तुम्ही शाळेत आणि महाविद्यालयात शिकता, हो की नाही मुलींनो? हो, मॅडम. खरंच की मॅडम, पण रोजच्या जीवनात हे लक्षात राहणं नेमकं अवघड आहे ना. त्याची काळजी नको करू. त्याचसाठी आम्ही तुमच्याशी बोलत आहोत. प्लास्टिकची गुणवत्ता थोड्याच काळात जगाच्या लक्षात आहे. धातू आणि लाकूड या दोन महत्वाच्या नैसर्गिक स्रोतांना पर्यायाने पर्याय म्हणून प्लास्टिक उपयोगी पडू लागले आणि मग जगभर ते लोकप्रिय झाले. प्लास्टिक हे मानवी जीवनात अविभाज्य अंग बनले. हे पहा, नायलॉन आणि टॅफ्लॉन या प्लास्टिकवर आधारित रेणूंची निर्मिती होऊन प्लास्टिक हे मानवी शरीरावर कपडा म्हणून विराजमान झाले. आणि हे पहा, टपरवेअरचा डबा. टपरवेअर म्हणून स्वयंपाकघरात आणि जेवणाच्या टेबलवरही पोचले. त्यावेळी श्रीमंत बायकांना नायलॉनचं स्टॉकिंग तर मोहिनी घातली. मग ह्या अमरत्व प्राप्त झालेल्या लोकप्रिय रासायनिक शोधाचा भस्मासूर कधी झालं मॅडम? खूपच सुंदर आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे तुझा अनु. प्लास्टिकचा वापर त्याच्या ज्या टिकाऊ आणि विघटन न होणाऱ्या गुणधर्मामुळे सुरू झाला तेच गुण त्याच्यातील भस्मासूर वृत्तीस कारणीभूत ठरते. काही प्लास्टिक हजारो वर्षांपर्यंत विघटित होणार नाही असे लक्षात आले. तुटलेल्या आणि निरुपयोगी झालेल्या प्लास्टिकचे आता काय करायचे हा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला. पुनर्वापर करताना आणि पुनर्चक्रांकन करताना या मायक्रोप्लास्टिकच्या कणांची समस्या भयानक असेल असे लक्षात येऊ लागले. हे मायक्रोप्लास्टिक हवेतून आपल्या फुफ्फुसापर्यंत पोहोचले तर त्याचा आपल्या आरोग्यावर अनिष्ट असा परिणाम होणारच आहे हे नक्की. मी ना काही दिवसांपूर्वी एक बातमी वाचली होती. तपकीर ओढण्याची सवय असलेले एक आजोबा होते. श्वास अडकतो म्हणून त्यांच्या फुफ्फुसांवर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांच्या फुफ्फुसांच्या अंतत्वचेवर 1.5 किलोची तपकीर जमा झाली होती. डॉक्टरांनी ती खरवडून काढली होती. टिकाऊ उत्पादने ही वरदान होती किंवा आहे हे खरे असले तरी वापरा आणि फेका या समाजातील बोकाळलेला अपप्रवृत्तीचा परिपाक एक वेळ वापर असलेल्या प्लास्टिकमुळे झालेला दिसून येत आहे. आपले काम कमी व्हावे या अतिशय स्वार्थी विचारामुळे माणसाने पर्यावरणापुढे आणि पर्यायाने वसुंधरेपुढे गहन प्रश्न निर्माण केले आहेत. वाढदिवस साजरा करताना आम्ही किती बेजबाबदारपणे वागतो असे आम्हाला लक्षात या चर्चेमुळे येऊ लागले आहे. डिस्पोजेबल डिशेस, डिस्पोजेबल ग्लासेस, डिस्पोजेबल चमचे, डिस्पोजेबल पाण्याच्या बाटल्या अशा कितीतरी डिस्पोजेबल गोष्टी
काळाच्या ओघात डिस्पोजेबल नसून त्या पर्यावरणास घात करणाऱ्या राक्षस आणि राक्षसिणी आहे असे आम्हाला समजू लागले आहे. सुरेखा मॅडम किती विचार करतात ना हो आपल्या मुली. खरंच त्यांचे प्रश्न आणि संवेदनशील प्रतिक्रिया ऐकून आपली नवीन पिढी काळाच्या ओघात हरवून तर जात नाही ना ही भीती कमी होऊ लागली आहे. पण मॅडम, तुमच्यासारखे टीचर आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य समजतो आम्ही. शाळेच्या अभ्यासात हे शिकवावे असे तुम्हाला वाटले हे आमच्या दृष्टीने फार महत्वाचे आहे. ही जुलिया अगदी लाख मोलाची गोष्ट सांगत आहे मॅडम. पण मॅडम, मग यावर उपाययोजना काय करायची? आणि आपण ह्या विषयावरती इथे किती चर्चा केली ना तरी त्याचा काय उपयोग? जोपर्यंत सरकार प्लास्टिकच्या निर्मितीवर बंदी घालत नाही तोपर्यंत आपली ही चर्चा अरण्यरुदन ठरणार. वा वा अपर्णा, किती अर्थपूर्ण शब्द वापरला आहेस तू. अरण्यरुदन हे शब्दार्थाने देखील आज होत आहे. पर्यावरणातल्या प्रत्येक गोष्टीला या एक वेळ वापर होणाऱ्या प्लास्टिकचा अतिशय त्रास होत आहे. जिथे जिथे आपण पर्यटनासाठी जातो तिथे तिथे आपण आपल्या कृतज्ञ आणि विधारक असे ठसे या प्लास्टिकच्या रूपाने उमटवित आहोत. शाळेच्या प्रांगणात, घराच्या परिसरात, शेतांवर, नद्यांमध्ये आणि आता अगदी अंतराळात सुद्धा आपण हा कचरा टाकीत आहोत. खूप वाईट वाटते बघ ना हे सर्व पाहून. मॅडम, वर्तमानपत्रात नेहमी फोटो आणि बातम्या येत असतात की उकिड्यावर चरणाऱ्या गायी आणि बैलांच्या तसेच इतरही प्राण्यांच्या पोटात कितीतरी प्लास्टिक जमा होते. आपणच आपल्या घरात निर्माण होणारा कचरा प्लास्टिक पिशव्यात भरून उकिड्यावर टाकतो व त्या जनावरांच्या पोटात पोचतात. त्यामुळे त्यांना असह्य वेदनाही होतात. बातम्या वाचून मनावर काही परिणाम झाले जाणवत नाहीत मॅडम, कारण उकिडे वाढत चालले आहेत ना. माणूस संवेदना हरवून बसलाय का हो मॅडम? का शिकत नाही आपण? का कोणी शिकवत नाही समाजाला? 21व्या शतकात मानवाने केलेली प्रगती पाहून मन जसे थक्क होते तशीच ही अधोगती पाहून मन विषण्ण होते मॅडम. अपर्णा, सरकार जेव्हा बंदी घालेल तेव्हा घालू, पण आपण आपल्या रोजच्या जीवनात तर या गोष्टींच्या वापरावर स्वयंघोषित बंदी घालू शकतो की? किती सुंदर बोलताय ग मुलींनो तुम्ही. तुमच्यातील वेदना शब्दांमधून व्यक्त होत आहेत. त्या वेदना बोलू शकतात ना मुलींनो, तेवढे शक्तिशाली काहीच नसतं. त्या वेदना व्यक्त होतानाच मार्गही स्पष्ट होत असतात, हे लक्षात घ्या. अगदी खरं बोललात हो सुरेखा मॅडम. मुलींनो, तुम्ही तुमच्यापुरती, तुमच्या घरापुरती, तुमच्या शाळेपुरती तर या एक वेळ वापर होणाऱ्या प्लास्टिक पिशव्या आणि डिस्पोजल प्लास्टिकच्या वस्तूंवर नक्कीच बंदी घालू शकता की नाही? हो मॅडम. बाजारात जाताना कापडी पिशव्या घेऊन जाता, म्हणजे भाज्या फळे आणताना ज्या प्लास्टिक पिशव्या घरात येतात त्या येणारच नाही. आणि जर का त्या आल्याच नाही तर डम्पिंगवर जातीलच कशा? मॅडम, आज मी घरी गेल्यावर घरातील सर्वांना प्लास्टिकवर बंदी घालण्यास सांगणार आहे. दुधाच्या पिशव्या धुवून त्या बाळगून भंगार विकत घेणाऱ्यांकडे पाठवा. किराणा माल व इतर गोष्टी खरेदी करताना ज्या प्लास्टिक व पॅकिंगच्या गोष्टी येतील त्या बाजूला काढून भंगार विकत घेणाऱ्यांच्या स्वाधीन करू. आमच्याकडून हा भस्मासूर आवरण्यासाठी जे काही करता येईल ते आम्ही करू. ही एकट्या अनुची प्रतिज्ञा नसून आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थिनींची आणि त्यांच्या पालकांची पण आहे. आज विज्ञान दिनाच्या निमित्ताने तुम्ही सर्वांनी ही प्रतिज्ञा घ्यावी अशी तुम्हा सर्वांना आमची हात जोडून विनंती आहे. प्लास्टिक बंदी आली आली प्लास्टिक बंदी, प्लास्टिक बंदी आली आली प्लास्टिक बंदी, स्वच्छतेची एक नवीन संधी, स्वच्छतेची एक नवीन संधी, मनी रुजवू महत्व बंदीचे, मनी रुजवू महत्व बंदीचे, वापरात आणू पेपर रद्दीचे, वापरात आणू पेपर रद्दीचे, भाग्य आपले ह्या जन्मीचे, भाग्य आपले या जन्मीचे, रहिवासी आपण ह्या भूमीचे, रहिवासी आपण ह्या भूमीचे, बनवू स्वच्छ सुंदर ओजस्वी भारत, बनवू स्वच्छ सुंदर ओजस्वी भारत, हे या आपले उद्देश पूर्तीचे, हे आपले उद्देश पूर्तीचे. म्हणूनच आता वेळ आली आहे की चला आपण एकत्र येऊ व आपल्या नैसर्गिक पर्यावरणाचे कोणत्याही किमतीत रक्षण करण्याची प्रतिज्ञा करू. कारण आपण असे केले नाही तर आपल्याला व आपल्या पुढच्या पिढीला त्याचा फार मोठा फटका सहन करावा लागेल. म्हणूनच आपण प्लास्टिक वापरायला नाही म्हणू आणि केवळ आपल्या ग्रहावरील जीवनसृष्टीच नव्हे तर आपले नैसर्गिक वातावरण देखील जपू. त्यामुळे आपले अस्तित्व कायम टिकेल.
शेवटी मला एवढेच बोलायचे आहे की प्लॅस्टिक ही समस्या नाही, परंतु त्याचा अतिवापर केल्याने एक नवीन समस्या निर्माण होऊ शकते. म्हणूनच आपण स्वतःला थांबवले पाहिजे व इतरांना प्लॅस्टिकचा वापर कमी करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. प्लास्टिक हा पृथ्वीचा भक्षक आहे. प्लास्टिक काढा, पृथ्वीचे रक्षक व्हा. धन्यवाद.